सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे तुझ प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंद रे. संस्कृत सुभाषित आहे त्यागयुक्त इह कर्मसु नापि रागः, त्यागो न युक्त इह कर्मसु नापि रागः. मराठी रूपांतर आहे अवश्यमेव कर्म त्याग, तैसी त्याविषयी आसक्ती उभय अयुक्तची असे. अवश्यमेव कर्म त्याग, तैसी त्याविषयी आसक्ती उभय अयुक्तची असे. इहलोकात जन्माला आलेल्या माणसांकरता त्यावश्यक अहिक कर्मांचा त्याग किंवा त्यांना नाकारणे हे जसे अयोग्य आहे, तसेच अशा कर्मांविषयी आसक्ती बाळगणे हेही तितकेच अयोग्य आहे. सांगायचा मुद्दा असा की प्राप्त अहिक कर्म कर्तव्ये कर्तव्य भावनेने पार पाडावी तर लागतातच किंवा पार पाडलीच पाहिजेत. मात्र त्या कर्म पालनात तरीही जीवाची आसक्ती, मानसिक किंवा भावनिक गुंतवणूक पाठी रेंगाळणे अयोग्य आहे. संसार हा अहिक कर्तव्य भावनेने जरूर पाडावा, मात्र त्यात अनावश्यक रुची, गोडी, ओढ, आसक्ती नसावी. नटाने जशी आपली भूमिका चोख पार पाडावी, मात्र ती पार पाडल्यावर त्या भूमिकेत कोणत्याही प्रकारे नंतर मनाने रेंगाळत मागे राहणे अशा गोष्टीला आसक्ती म्हणतात. आणि अशी आसक्ती भूमिका पार पाडणाऱ्या नटामध्ये कधीच असू नये, जशी जीवनाची भूमिका पार पाडणाऱ्या माणसामध्येही असू नये. कर्तव्य कर्म पार पाडावे, मात्र अन्यथा संसार हा रममाण होण्यासारखा मुळीच नसतो हे नीट समजून वागावे. यासाठी संसार याचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे. प्रत्येक जण जन्माला येताना एक निरागस निष्पाप बालकच असतो, मात्र जन्माला आल्या आल्या हे बालक कुणा ना कुणाचे मुलगा किंवा मुलगी, पुतण्या किंवा पुतणी, भाऊ किंवा बहीण, भाचा भाची, नातू नात या प्रकारे लिंगानुसारी स्त्री पुरुष दर्शक नात्यामध्ये अडकते. तसेच ते कुठल्या तरी जातीपातीचे, प्रांत राज्य देशाचे, काळ्या गोऱ्या वर्णाचे, स्वरूप कुरूप, जन्मजात आर्थिक परिस्थितीनुसार गरीब श्रीमंत याही साऱ्या त्याच्या इच्छेविरुद्ध सामाजिक चाकोरी किंवा चौकटीमुळे अडकते. खरे तर या विविध प्रकारच्या बद्धतेलाच संसार किंवा संसार रूपी तुरुंग म्हणतात. तर संसार याचा अर्थ पसारा, आणि सर्वत्र जे पसरलेलं असतं, अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, ते बघायला गेलं तर त्यात गोडी कमी, त्यात रुची कमी, त्यात अनावश्यक त्रासच जास्त असतो. याच्या अर्थी संसार किंवा संसार रूपी तुरुंग असं या जीव जगतात जेव्हा आपण येतो तेव्हा या प्रपंचाला अशा अर्थी संसार, संसार रूपी तुरुंग किंवा जग हे बंदिशाला असे म्हणतात. आता हा संसार प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या जन्माबरोबर लगेचच येतो. अशा अर्थी जन्मजात प्रत्येकाच्या वाट्याला विना इच्छा विना मागणी जे काही चाकोरी प्रणाली रूढी रूपे येते त्यालाच आपण संसार किंवा खरे तर पसारा किंवा अत्यंत स्पष्टतेने जग हे बंदिशाला, जेथ भाग ध्येय संसार शृंखला. जग हे केवळ बंदिशालेसारखं आहे, जग हे केवळ तुरुंगासारखे आहे, जेथे भाग ध्येय संसार शृंखला. तिथे जन्माला येताच त्या जीवाच्या भाग ध्येयामध्ये, नशिबामध्ये संसार रूपी शृंखलात अडकणे येते. म्हणून या जगात जो जो जन्माला आला त्याला याचा निश्चित बोध असला पाहिजे की जग हे बंदिशाला, जेथ भाग ध्येय संसार शृंखला. जग हे बंदिशाळेसारखं आहे, तुरुंगासारखं आहे, जिथे जीवाच्या भाग्यात केवळ संसार रूपी शृंखला येतात. म्हणजेच अव्यक्तातून व्यक्त, निर्गुणातून सगुण साकार, अदृश्यातून दृश्य असा हा वास्तवात अमर्त्य ब्रह्मचेतनेचा प्रवास असतो. या अमर्त्य ब्रह्मचेतनेलाच आत्मा किंवा परमेश्वर असे म्हणतात. आणि हा आत्मा किंवा परमेश्वर त्याच्या सगुण साकार रूपांतरामध्ये आला किंवा आत्मा हा परमेश्वर
अव्यक्तातून व्यक्त झाला म्हणजे निर्गुण निराकारातून सगुण साकारात आला की अशा त्याच्या रूपांतरणाला जीवदशा संसार म्हणतात. हे नीट ध्यानात आले असेल तर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. म्हणजे अव्यक्त तो आत्मा, व्यक्त तो संसार, अशा अर्थी सारे किंवा एकमेव आत्म्याचेच खेळ किंवा एकमेव आत्म्याचीच आत्मक्रीडा म्हणून या जगाकडे पाहता येते. याच धर्तीवर तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंदू रे. येथे गोविंदू म्हणजे एकमेव आत्मा किंवा परमेश्वर असा अर्थ घ्यावा. म्हणून अव्यक्तातून जे जे व्यक्तात आले त्या अव्यक्त रूपाने ते आत्म असतं आणि व्यक्त रूपाने ते जगरूपी जीवन असतं. तसंच सगुण निर्गुण निराकारातून सगुण साकारात आलं की निर्गुण निराकार हा जो परमार्थ असतो तोच सगुण साकारातला प्रपंच असतो. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, याचाच वेगळा अर्थ तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंद रे. म्हणजे अव्यक्त आत्माच आहे, व्यक्त आत्माच आहे, निर्गुण निराकार आत्माच आहे, सगुण साकार आत्माच आहे. निर्गुण निराकार आत्मा अशा अर्थी म्हणजे न दिसणारा अशा अर्थी, सगळ्याच्या पलीकडे अशा अर्थी. म्हणून निर्गुण निराकार सर्वाच्या पलीकडे अशा अर्थी परमार्थच आहे आणि सगुण साकार संसार याच्या अर्थी प्रपंचच आहे. म्हणून खरे तर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, याच अर्थाने तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंद रे. तेव्हा प्रपंच असला किंवा नसला जे काही आहे ते आत्म्याचेच आहे. सगुण साकार असले किंवा निर्गुण निराकार असले जे काही असणे आहे ते आत्म्याचेच आहे. अशा अर्थी ही संपूर्ण आत्मसत्ताच सगुण साकार निर्गुण निराकार किंवा प्रपंच आणि परमार्थ या प्रकारे आपणाला दिसत असते. आता हा जो संसार आत्म्याचाच आहे तो संसार आत्माच जीवरूपे जीवदशेने पार पाडत असताना ज्या जीवाना म्हणजे खर तर आत्म्यालाच, पण आता जीव म्हणून जन्माला आलेले आहेत अशा अर्थी जीवाना. आता हा जो संसार आत्म्याचाच आहे तो संसार आत्माच जीवरूपे पालत असताना ज्या जीवाना नारायण, अरुण, महेंद्र, आरती, नेहा या प्रकारे केवळ सामाजिक रूढी परंपरेनुसार नावे ठेवलेली आहेत. कोठे कोठे ती जोसेफ बुश अशी तर कोठे कुठे मोहम्मद हनीफ अशी आहेत. अशा जीवानी आत्म्याचे सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे हे संसार रूपी नाटक आपण प्राप्त भूमिकेनुरूप एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे पार पाडत आहोत एवढेच व इतकेच समजणे योग्य आहे. त्या कारणाने अत्यावश्यक अहिक कर्मे टाळणे जसे अयोग्य आहे तसेच त्या कर्मात अतिरेकी रुची गोडी आसक्ती आपण केवळ या जगदरूपी रंगमंचावरचे नट आहोत त्याचा विसर न पडता जर आपण आपल्या भूमिकेमध्ये भूमिका पार पाडल्यानंतरही गुंतलेले राहू तर त्याला आसक्ती म्हणतात. म्हणून जगात जन्माला आल्यानंतर अहिक कर्तव्य कर्मे एखाद्या भूमिकेप्रमाणे आणि तेही कसलेल्या नटाप्रमाणे जरूर नीट पाडावीत, परंतु नंतर त्या भूमिकेत याचाच अर्थ त्या अहिक कर्मकांडामध्ये मनाने कधीही गुंतू नये, अडकू नये. अशा अर्थी हे जे सुभाषित आहे ते म्हणते की अहिक कर्तव्य कर्मे नीट पार पाडणे गरजेचेच आहे किंवा अहिक कर्तव्य कर्मे टाळणे जसे अनुचित आहे तसेच त्या कर्तव्य कर्मामध्ये आसक्ती दाखवणे, रुची दाखवणे, गोडी दाखवणे, कर्म पार पाडल्यानंतर सुद्धा मनाने तिथे गुंतून राहणे हेही तितकेच अयोग्य आहे. म्हणून त्यागोन युक्त हे कर्म सुनापी रागा याचा अर्थ अवश्यमेव कर्म त्याग तशी त्याविषयी आसक्ती उभय अयुक्तची असे. अवश्यमेव जे कर्म आहे त्याचा त्याग करणे हे जसं अयुक्त आहे, अयोग्य आहे, तसंच त्या कर्तव्यामध्ये कर्मामध्ये आसक्त होणे हेही तितकेच अयोग्य आहे. कारण प्रपंच म्हणून आणि परमार्थ म्हणून सगुण साकार आणि निर्गुण निराकार म्हणून केवळ ही
केवळ ही आत्मक्रीडाच आहे. हे संपूर्ण आत्म्याचे चलनवलन आहे. इथे आत्म्याचे चलनवलन माध्यम म्हणून जीवदशेत जन्माला आलेले जीव पार पाडत असतात. परंतु श्रीमंताचे धन जर नारायणाने आपल्या डोईवर घेऊन नेले तर नारायण हा नोकर बनतो, माध्यम बनतो. धन त्या श्रीमंताचेच राहते. त्या संपूर्ण खेळ हा आत्म्याचा असल्यामुळे सगुण साकार असो, निर्गुण निराकार असो, संपूर्ण खेळ कुणाचा आहे? आत्म्याचाच आहे. तसाच प्रपंच असो किंवा परमार्थ असो, संपूर्ण खेळ आत्म्याचाच आहे. आपण केवळ भारवाही मजुराप्रमाणे माध्यम म्हणून काम करतो. याचा विसर कधीही पडू देऊ नये. अशा अर्थाने तुझं प्रपंच म्हणू की परमार्थ रे, प्रपंच परमार्थ एकू गोविंदू रे, या आता स्पष्ट केलेल्या चिंतनामध्ये जर आपण रुची दाखवली, जर आपण या चिंतनाच्या दिशेने अभ्यास मार्ग अनुसरत राहिलात तर आपला संसार यथायोग्य होईलच होईल. परंतु संसार रूपी कर्मकांडात ती योग्य त्या प्रकारे पार पाडल्यानंतर जर तुमची मने रेंगाळत राहिली नाहीत तर ती बद्ध होणार नाहीत. आणि संसारी ऐहिक कर्तव्य कर्मे पार पाडल्यानंतर समाधान मिळून ज्याचे मन परत मागे जाऊन रेंगाळत नाही असाच माणूस खऱ्या अर्थाने जैसी गंधावा आहे तैसे ज्याचे मन भावा भगवान साक्षात रूपे, ज्याचे मन कोणत्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीत कायमस्वरूपी बद्ध असत नाही तोच खरा खुरा माणूस प्रपंच करताना प्रपंचाची भूमिका जीव म्हणून निभावतो. आणि ती भूमिका निभावल्यानंतर प्रपंचाच्या भूमिकेत जेव्हा तो अडकत नाही तेव्हा तो परमार्थाच्या भूमिकेमध्ये आत्मा म्हणून असतो. म्हणून प्रपंच असो किंवा परमार्थ असो, प्रपंचात जीवरूपी आत्माच आहे आणि परमार्थात केवळ आत्मा आणि आत्माच आहे. असं न झालं तर परमार्थ निभावण्यासाठी संसार सोडायची गरज नाही. तसंच संसार नीट पार पाडण्यासाठी परमार्थही टाकायची गरज नाही. आपण जिथे आहोत तिथे प्रपंच रूपे जीव आहोत आणि परमार्थ रूपे आत्मा आहोत. आणि खरं तर आपण जीव नाहीच आहोत, आपण सर्वच एकमेव आत्मा आहोत. हे या चिंतनातून जे स्पष्ट होते तिथे आपले लक्ष वेधणे हे त्या आत्म्याचे जे कर्तव्य आहे ते आत्म्याचे कर्तव्य हा किंचित जीव पार पाडत आहे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.